इज किमोथेरपी द ओनली ट्रीटमेंट अवेलेबल फॉर कॅन्सर? हा प्रश्न प्रत्येक वेळेस प्रत्येकाच्या मनात येतो, कारण आज किमोथेरपी इतके ऍडव्हान्स झालेली आहे की साधारणतः 80 ते 90% रुग्णांना सर्जरी आणि रेडिएशन बरोबर किमोथेरपीची गरज लागते. त्यामुळे किमोथेरपी उपचार हा एक इम्पॉर्टंट घटक झालेला आहे कॅन्सर रुग्णांच्या ट्रीटमेंटसाठी. किमोथेरपी ही एकमेव ट्रीटमेंट आहे जी सिस्टमिक ट्रीटमेंट आहे. थोडक्यात सिस्टमिक म्हणजे आपल्या पूर्ण शरीरावरती इफेक्ट करणारी ट्रीटमेंट आहे. आणि दुसऱ्या ज्या 2 ट्रीटमेंट आहेत ज्याला आपण सर्जरी आणि रेडिओथेरपी, या 2 ट्रीटमेंट लोकल ट्रीटमेंट आहेत, म्हणजे त्या फक्त त्या अवयवापुरतं आहे जिथं कॅन्सर असतो. त्यामुळे जर कॅन्सर पसरलेला असेल तर नक्कीच किमोथेरपी हा एक महत्वाचा इलाज आहे. परंतु लोकल कॅन्सर जरी असेल, पसरलेला जरी नसेल, तरी बरेचसे घटक बघून बरेचसे डॉक्टर्स किमोथेरपीचा सल्ला देतात. आज किमोथेरपी प्रगत होऊन त्याच्या पुढे टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी आणि एडीसीज अशा नावाच्या ट्रीटमेंट आपल्याकडे अवेलेबल आहे आणि आपण रुग्णांना देत आहोत. जिथे पसरलेल्या कॅन्सरचं आयुष्य 6 महिने 1 वर्ष असायचं, आज आजार जरी पसरलेला असेल, लास्ट स्टेज मध्ये जरी असेल, तरी बरेचसे रुग्ण 5 वर्ष, 7 वर्ष आणि 8 वर्ष इतक्या लॉंग टर्म मध्ये चांगली क्वालिटी ऑफ लाईफ घेऊन जगता आहेत आणि स्वच्छंदपणे सगळीकडे फिरत आहेत. कारण ह्या नवीन औषधांचे दुष्परिणामही कमी आहेत आणि इफेक्ट पण जास्ती आहेत. तर असे ऍडव्हान्स ट्रीटमेंट जर आपण घेतलात तर जरी ऍडव्हान्स कॅन्सर असेल तरी आपली क्वालिटी ऑफ लाईफ आणि क्वांटिटी ऑफ लाईफ दोन्ही सुधारू शकते. धन्यवाद.